Hello students, good morning. See, we are learning your topic carbon compound. This is the topic number 9 from Science and Technology Part 1 10th Standard Textbook. See, आपण तुमचा इयत्ता 10वीचा 10th स्टँडर्डचा कार्बन कंपाऊंड हा टॉपिक नंबर 9 पाहतोय. टॉपिकचं नाव आहे कार्बन कंपाऊंड आणि त्या टॉपिकमध्ये आपण प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये काय बघितलं होतं तर प्रीवियस व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट चेन, ब्रांच चेन अँड रिंग स्ट्रक्चर कार्बन ॲटम्स किंवा एक्झाम्पल्स त्याचे बघितलेले होते. ओके, त्याच्यामध्ये आपण एक क्लासिफिकेशन पण बघितलेलं होतं. कसलं क्लासिफिकेशन बघितलं होतं तर क्लासिफिकेशनमध्ये आपण काही एक्झाम्पल बघितले होते. क्लासिफिकेशन आपण बघितलं होतं अल्केन, अल्कीन आणि अल्काइनचं. म्हणजेच जे काही हायड्रोकार्बन्स आहेत देर आर मेनली 2 टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. First one is the saturated hydrocarbon and the second one is the unsaturated hydrocarbon. See, saturated hydrocarbon means it contains alkane only, and in case of unsaturated hydrocarbons it contain carbon-carbon double bond and carbon-carbon triple bond, means it contain alkene and alkyne. See, in previous video lecture we have seen information about hydrocarbons and we have also seen some example of hydrocarbons. Hydrocarbons are nothing but it is a combination of mainly 2 elements, or it is a compound or substances which is made up from only 2 types of element, and that elements are nothing but the carbon and hydrogen. आता त्याच्यामध्ये आपण काय बघितलं तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड, सॅच्युरेटेड अँड अनसॅच्युरेटेड. In case of saturated we have seen the example of alkenes, and in case of unsaturated hydrocarbon we have seen example of alkene and alkyne. ओके, हे दोन एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. पहा आता अल्केनमध्ये सगळे काय येतात तर मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन अँड डिकेन. ओके, अशा पद्धतीने हे जे हायड्रोकार्बन्स येतात ते सगळे अल्केनमध्ये येतात, विच कंटेन कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड ओनली. ओके, in between 2 carbon atom there is only one bond, and that bond is nothing but the single bond. In case of alkene there is carbon carbon double bond, means it contain, if here is a example of ethane, alkene ला काय example येणार आहे इथीन, alkyne ला काय येणार आहे इथाइन. ओके, means it contain, in case of alkane, alkane contain carbon carbon triple bond. Now आता हे जे काही आपण क्लासिफिकेशन बघितलेलं आहे याच्यामध्ये परत आपण बघितलं अल्केन्स, देर आर ओनली 2 टाइप्स ऑफ अल्केन, ओपन चेन अल्केन अँड क्लोज्ड चेन. ओपन चेन अगेन डिवायडेड इंटू 2 सब टाइप्स, and that 2 sub types are nothing but the first one is the straight chain alkane and second one is the branched chain alkane. And in case of closed chain alkane contain ring structure or सायक्लिक स्ट्रक्चर. मग सायक्लिकसाठी पण आपण एक्झाम्पल बघितलेले होते, सॅच्युरेटेडचे पण बघितले, अनसॅच्युरेटेडचे पण बघितले. ओके, प्रीवियस लेक्चरमध्ये आपण एक्झाम्पल बघितलं होतं बेन्झिनचं. बेन्झिन कंटेन अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड. ओके, बेन्झिनमध्ये कसं असतं अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड. It's all about previous video lecture. See, in this video lecture we are going to discuss about the point, and point is nothing but student the functional group in carbon compounds. See, first of all we are going to discuss about the what is mean by functional group. See, now आपल्याला हे तर समजलं की कार्बनकडे कोणकोणत्या प्रॉपर्टीज आहे. कार्बन हॅव प्रॉपर्टी ऑफ कॅटनेशन, मीन्स इट फॉर्म लॉन्ग चेन बाय जॉइनिंग द नंबर ऑफ कार्बन ॲटम. सेकंड वन, कार्बन कॅन फॉर्म single bond, double bond or triple bond. Third property of carbon, because of tetravalency there is a number of compound that can be made up from by the joining with the carbon. कार्बन हा कसा आहे टेट्राव्हॅलंट आहे, त्यामुळे कोणतेही कंपाऊंड आपण तिथे काय करू शकतो, कोणताही इलेमेंट जर का त्याच्याबरोबर आपण जॉईन केला, कंबाईन केला तर तिथे आपण नंबर ऑफ एनी अदर आपल्याला कंपाऊंड्स इथे मिळू शकतात. त्याच्यानंतर जी चौथी प्रॉपर्टी आपण कार्बनची बघितलेली होती ती म्हणजे आयसोमेरिझम. व्हॉट इज आयसोमेरिझम? आयसोमेरिझम इज नथिंग बट दी इफ द कंपाऊंड कंटेन सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला बट हॅव्हिंग डिफरंट मॉलिक्युलर फॉर्म्युला, देन दिस प्रॉपर्टी ऑफ कंपाऊंड इज नोन ॲज आयसोमेरिझम. त्याचं पण एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं होतं
कोणतं एक्झाम्पल बघितलं होतं आपण? ब्युटेनचं बघितलं होतं. ब्युटेन जर का आहे तोच आपण मोलिक्युलर फॉर्म्युला ठेवला. व्हॉट इज द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन? दी मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन इज दी C4H10. ओके, दिस इज द मोलिक्युलर फॉर्म्युला फॉर ब्युटेन. आणि जर का हा मोलिक्युलर फॉर्म्युला आपण आहे तसाच ठेवला, फक्त त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला चेंज केला की these two compounds म्हणजे एक तर ब्युटेन आणि अनादर वन इज दी आयसोब्युटेन. आयसोब्युटेन हे काय झालं? त्याचं आयसोमर झालं. ओके, म्हणजे त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला तर सेम असणार आहे, बट इट हॅविंग डिफरंट स्ट्रक्चरल फॉर्म्युला. इट्स ऑल अबाउट प्रिव्हियस व्हिडिओ लेक्चर. नाव आता आपल्याला बघायचं आहे फंक्शनल ग्रुप. व्हॉट इज अ फंक्शनल ग्रुप? फंक्शनल ग्रुप काय आहे? कार्बन कंपाऊंडमध्ये असणारा फंक्शनल ग्रुप काय आहे किंवा कशाला म्हणायचं फंक्शनल ग्रुप? तर फंक्शनल ग्रुप म्हणजे पहा, एखादा आपण एक्झाम्पल घेतलं, सपोज आय विल राईट हिअर CH3OH. ओके, और I will write here the example of CH3CH2OH. See, here is the methyl group, ethyl group. See, समजा जर का CH4 असेल, याला म्हणतात मिथेन. सी स्टुडंट्स इकडे लक्ष द्या, याला म्हणतात मिथेन. ओके, C2H4 आय विल राईट हिअर म्हणजे तुम्हाला समजेल नीट. CH4 दिस इज नोन ॲज मिथेन. इफ आय राईट द एक्झाम्पल ऑफ C2H6 मीन्स एक्झाम्पल ऑफ इथेन. व्हॉट इज द स्ट्रक्चर नेम? याचं नाव आहे इथेन, याचं नाव आहे मिथेन. ओके, आता या मिथेनमधून समजा मी एक हायड्रोजन रिमूव्ह केला ना स्टुडंट, सपोज मी असं दिलं CH3H आणि हा H रिमूव्ह करून सपोज मी इथं दुसरा कुठला तरी सबस्टिट्यूट ॲड केला, तर हा जो काही ग्रुप रिमेनिंग राहील याला म्हणायचं मिथाईल. ऑल ऑफ यू अंडरस्टूड? पहा, मिथाईल म्हणायचं याला. सी, हिअर इज दी 3 एक्झाम्पल्स. इथेन, आता मिथेनचं तसं काहीच होत नाही. ओके, इथेन, इथीन आणि इथाईन. ओके, हे तिन्ही वेगळे आहेत, अल्केन, अल्कीन आणि अल्काईन. आणि हे मिथाईल वेगळे किंवा मिथिल ग्रुप म्हणतात याला. याला काय म्हणतात? मिथिल ग्रुप. समजा सेम जर का CH3 आणि CH3. ओके, हेच मी इथं लिहिलेलं आहे, म्हणजे मी हे स्ट्रक्चर कशाचं लिहिलेलं आहे? हो, हे स्ट्रक्चर आहे इथेनचं. आणि सपोज समजा जर का या इथेनमधून मी एक हायड्रोजन रिमूव्ह केला, इफ आय विल रिमूव्ह वन हायड्रोजन फ्रॉम दिस इथेन अँड आय विल राईट लाईक दिस CH2H. समजा मी इथं असं लिहिलं म्हणजेच काय केलेलं आहे? CH3CH2H म्हणजेच मी इथेनच लिहिलं आहे, फक्त हा फोडून लिहिला आहे. आणि जर का या हायड्रोजनच्या जागी दुसरा कोणता आला तर हा जो काही कोणता राहिलेला आहे याला म्हणतात इथाईल. ओके, याला काय म्हणतात? इथाईल. लक्षात राहील हे. तसंच प्रत्येकाचं असणार आहे. सपोज C3H8. ओके, मीन्स आय विल राईट CH3 CH2 आणि CH3. ओके, समजा या CH3 मधून मी हा CH2 बाहेर काढला आणि एक हायड्रोजन साईडला लिहिला, तर याला म्हणायचं प्रोपाईल. ओके, किंवा याला काय म्हणायचं? प्रोपील. आता मग हा जो हायड्रोजन आहे हा कोण सबस्टिट्यूट करणार किंवा कोण रिमूव्ह करणार? तर पहा, आहे असंच लिहिलं तर आहे असंच लिहिलं, हे समजा हे आहे असंच लिहिलं तर याला म्हणायचं इथेन. हा मी समजा हाईड केला, याला म्हणायचं इथाईल. याला म्हणायचं मिथेन, हा हाईड केला, याला म्हणायचं मिथाईल. समजा मी हा आहे असाच दाखवला तुम्हाला तर याला म्हणायचं प्रोपेन. आणि समजा हा मी H हाईड केला तर याला म्हणायचं प्रोपील. आता पहा, व्हॉट इज द मिनिंग ऑफ फंक्शनल ग्रुप? फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आहे? जेव्हा एखाद्या हायड्रोकार्बनमध्ये काय होणार आहे? दुसरा हेटेरो ॲटम ॲड होणार. आता हेटेरो म्हणजे डिफरंट. आता हेटेरो ॲटम का ॲड करायचा? हेटेरो ॲटम ॲड केल्यामुळं काय होणार आहे? ते जे काही कंपाऊंड आहे किंवा ते जे काही सबस्टन्स आहे याला पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज मिळणार आहेत. ओके, किंवा त्याच्या ज्या काही स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन्स असणार आहेत त्या स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन तो काय करू शकणार आहे? शो करू शकणार आहे. सो असा जो काही ग्रुप असतो, असा जो काही नंबर ऑफ ॲटम्स और नंबर ऑफ ग्रुप विच स्पेसिफाय विच it is one kind of a specific grouping which determine specific chemical reaction. or functional group म्हणजे काय सांगू शकतो आपण? it is a number of atom or a group of heteroatom which determines the particular chemical properties.
त्याला काय म्हणायचं, फंक्शनल ग्रुप ऑफ ॲटम म्हणायचं. सो आणि जसं जसं आपण एक्झाम्पल बघू तसं तुमच्या ते लक्षातच येत जाईल. सो आय विल राईट हिअर डेफिनेशन अँड व्हॉट आर दी एक्झाम्पल्स ऑफ डिफरंट फंक्शनल ग्रुप. सी आता फंक्शनल ग्रुप म्हणजे मग ते कार्बन कार्बन डबल बॉन्ड असतील, कार्बन कार्बन ट्रिपल बॉन्ड असतील किंवा कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड असतील, कसंही असतील. तर आता पहिल्यांदा आय विल राईट हिअर डेफिनेशन ऑफ फंक्शनल ग्रुप. Definition. It is number of atoms or group of heteroatom which give specific characteristic of particular compounds. Okay, it is a number of group or it is a specific grouping of हेटेरोएटम विच गिव पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी. हा एक असा ॲटमचा ग्रुप आहे किंवा नंबर ऑफ ॲटमचा ग्रुप आहे की जो काय करणार आहे, ज्याच्यामुळं त्या कंपाऊंडला स्पेसिफिक केमिकल प्रॉपर्टीज किंवा स्पेसिफिक केमिकल रिॲक्शन तो करू शकणार किंवा त्याला स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक्स काय होणार आहेत तो शो करू शकणार आहे. दॅट इज नोन ॲज फंक्शनल ग्रुप. सी देर आर नंबर ऑफ फंक्शनल ग्रुप्स. ओके, आता ते कोणकोणते आहेत आणि कसे लिहितात हे आपण बघणार आहे. आधी हेटेरो ॲटम कोणते आहेत बघूयात. सगळ्यात पहिला हेटेरो ॲटम आहे तो म्हणजे हॅलोजन्स. ऑल ऑफ यू नो दॅट व्हॉट आर हॅलोजन्स. ओके, अँड व्हॉट इज द एक्झाम्पल्स ऑफ हॅलोजन. क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन अँड फ्लोरीन. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ हॅलोजन्स. After that, the second heteroatom is the oxygen and the third one is the third heteroatom is the nitrogen. आता या तीन हेटेरोएटम्स पासून कोणकोणते फंक्शनल ग्रुप पडतात हे आपण बघणार आहे. सी इथं लिहिते मी. सगळ्यात पहिला जो आहे हा हॅलोजन्सपासून तयार होणारा हेटेरोएटम आहे. इथं आपण एक कॉलम करूयात. कॉलम आता सेम टू सेम पुस्तकातल्यासारखं नाही करत, फक्त ट्राय करते किंवा तेवढं डिटेल लिहित बसायची गरज नाही. ओके, इथं हेटेरोएटम, इथं फंक्शनल ग्रुप, इथं कंडेन्स्ड, इथं काही लिहिूयात आपण फंक्शनल ग्रुप. ओके, इथं स्ट्रक्चर, इथं कंडेन्स्ड फॉर्म्युला. Okay, here is the heteroatoms. Hetero, what is the meaning of hetero? Different. Atoms. The first one is the halogen. What are the examples of halogen? Example of halogen is the. आता लिहिताना फंक्शनल ग्रुप कसा लिहायचा तर बॉन्ड दाखवायचा आणि मग लिहायचा. आता what is the meaning of X? X represent methyl group student. Okay, sorry, alkyl group. Very sorry, not methyl group. See, what is the meaning of X? It is represents, जे मी तुम्हाला मगाशी सांगितलं की नाही, represents alkyl group. Okay, now see X कोणकोणते आहेत तो X? Cl, Br आणि I. आता असं का लिहिलेलं आहे, डॅश का लिहिला, का पुस्तकात दाखवलं म्हणून लिहिला का? नो. का लिहिलेला आहे डॅश? कारण की या हॅलोजनच्या पुढं, या हेटेरोएटमच्या पुढं विच ग्रुप अटॅच करणारे आपण? अल्काइल ग्रुप. सी फॉर एक्झाम्पल आय विल राईट हिअर द एक्झाम्पल ऑफ CH3Cl. ओके, काय केलं मी? मिथेन. ओके, आपलं मिथेनचं स्ट्रक्चर काय आहे? CH4. जसं की मगाशी सांगितलं, ह्या H4 मधला एक H मी रिमूव्ह केला, इथं 3 लिहिले आणि हा हायड्रोजन या क्लोरीनला रिप्लेस केला. नाव काय झालं? इथं काय झालं? हे समजा आहे असंच लिहिलं तर मिथेन. ओके, इथं जर का मी हाईड केला, हा इथं क्लोरीन ॲड केला तर नाव काय झालं? क्लोरोमिथेन. ओके,
काय येणार आहे क्लोरोमिथेन. ओके, मिथाइल क्लोराईड किंवा असं पण आपण म्हणू शकतो मिथाइल क्लोराईड. आय विल फॉरगेट. ओके, आय एम फॉरगेटिंग द नेम. सी काय आहे इथं मिथाइल क्लोराईड किंवा तुम्ही असं पण म्हणू शकता क्लोरोमिथेन. फक्त अल्काइल ग्रुप चेंज करत जायचं. सपोज मी इथं काय लिहिलं CH3 CH2 आणि इथे लिहिला Br. टेल मी द नेम. नेम काय होणार याचं ब्रोमो इथेन. ओके, ते नंतर आपण बघू. आधी फंक्शनल ग्रुप समजून घ्या म्हणजे तुम्हाला एक्झाम्पल पण मी सांगते. ओके, पहा नाव नेक्स्टमध्ये. आणि हा लिहिताना कसा लिहिणार आहोत आपण, तर इकडे याचं Cl Br आणि I असंच लिहितो इथं. ओके, नाव द सेकंड हेटेरो ॲटम इज द ऑक्सिजन. ओके, हॅलोजनचं इथं झालेलं आहे. सेकंड हेटेरो ॲटम कोण आहे तर ऑक्सिजन. आता ऑक्सिजनमध्ये जरा जास्त आहेत. ऑक्सिजनमधला सगळ्यात पहिला आहे तो म्हणजे अल्कोहोल. सी अल्कोहोल लिहिताना कसं लिहितात OH. ओके, किंवा आपण असं लिहूयात H. इथं काय लिहिणार तुम्ही अल्काइल ग्रुप लिहिणार. इकडे लिहिताना कसं लिहिणार आहे OH. ओके, हा झाला. दिस इज याला म्हणायचं अल्कोहोल. ओके, नाव सेकंड अल्डिहाइड. आता अल्डिहाइडचा फॉर्म कसा आहे पहा C=OH. फक्त लक्षात घ्या, नंतर तुम्हाला परत सांगते मी. C=OH याचं नाव आहे अल्डिहाइड. ओके, प्रत्येकाच्या सुरुवातीला आपण काय करणार आहे अल्काइल ग्रुप ॲड करणार आहे. अल्डिहाइड इथं कसं लिहिणार आहे CHO. ओके, आफ्टर दॅट अल्डिहाइड नंतर ॲसिड RC=OOH. हा कोणता आहे कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. ओके, व्हॉट इज द नेम कार्बोक्झिलिक ॲसिड ग्रुप. लिहिताना कसं लिहिणार COOH. ओके, आफ्टर दॅट ॲसिड नंतर जो आहे हा आहे कीटोन C=O RC=OR. इकडे एक. ओके, याचं नाव आहे कीटोन. लिहिताना कसं लिहिणार C=O किंवा डिरेक्टली CO. आफ्टर दॅट कीटोन नंतर जो आहे हा आहे इथर RC=OR. ओके, दिस इज द नेम RC=OR ether. ओके, आफ्टर दॅट RC=OOR. दिस इज नोन ॲज ईस्टर. ओके, किती झाले पहा ऑक्सिजनमध्ये अल्कोहोल अल्डिहाइड ॲसिड कीटोन इथर आणि ईस्टर. हे सगळे झाले ऑक्सिजन हेटेरो ॲटम असणारे फंक्शनल ग्रुप. पहिला कोणता बघितला हॅलोजन हेटेरो ॲटम असणारा, दुसरा बघितला ऑक्सिजन हेटेरो ॲटम असणारा. ओके, आणि तिसरा आपण बघतोय तो म्हणजे आहे नायट्रोजन हेटेरो ॲटम असणारा. ओके, तो आपण इथंच लिहूयात का हो, इकडे लिहूयात नायट्रोजन. तिसरा जो आहे हा हेटेरो ॲटम आहे नायट्रोजन आणि तो लिहिताना पहा RNH2. ओके, आपण इकडे लिहिताना लिहितो NH2. ओके, पलीकडं R येईल आणि अशा पद्धतीनं हे सगळे फंक्शनल ग्रुपची नावं आहेत. आता आपण काय बघणार आहे तर एक्झाम्पल बघणार आहे, कोणकोणते एक्झाम्पल आणि कशी येतात ते. सी हिअर आर सम एक्झाम्पल्स ऑफ दिस फंक्शनल ग्रुप. सी समजलं तुम्हाला फंक्शनल ग्रुप म्हणजे काय आहे. हेटेरो ॲटम ॲड झाला की त्या पर्टिक्युलर जो काही कंपाऊंड आहे त्याला काय होणार आहे तर पर्टिक्युलर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टीज त्याला मिळणार आहे, त्याला काय आपण म्हणणार आहे फंक्शनल ग्रुप असं म्हणणार आहे. हे काही फंक्शनल ग्रुप आहेत हेटेरो ॲटम. आता हेटेरो म्हणजे डिफरंट, जसं की मी तुम्हाला सांगितलं. पहिला कोणता आपण बघितला हॅलोजन, दुसरा बघितला ऑक्सिजन. आता हॅलोजनमध्ये क्लोरीन ब्रोमीन आणि आयोडीन. इथं जे जॉईन करायचं आहे प्रत्येक ठिकाणी जी डॅश आहे तिथं काय जॉईन करणार आहे तुम्ही तर आर जॉईन करणार आहे. आणि सपोज जर का दोन ठिकाणी आर असेल ना तर काय करायचं असतं आर आणि आर डॅश म्हणजे एक अल्काइल ग्रुप आणि दुसरा अल्काइल ग्रुप. सो इथं एक आर आणि इथं आपण काय करूयात आर डॅश अशा पद्धतीनं. सो इथं एक अल्काइल ग्रुप इथं दुसरा अल्काइल ग्रुप. लक्षात येते अल्काइल मी काय म्हणते अल्काइल ग्रुप. सी इथरच्या तिथं आपण काय लिहिणार आहे नुसता O आणि ईस्टरच्या तिथं आपण लिहिणार आहे COO.
O. ओके, अशा पद्धतीनं हा कंडेन्स्ड फॉर्म्युला आहे. दिस इज अ फंक्शनल ग्रुपचं हे स्ट्रक्चर आहे आणि अशा पद्धतीनं हे काही एक्झाम्पल्स आहेत फंक्शनल ग्रुपची. नाव आता एक्झाम्पल आपण प्रत्येकाचा एक एक बघूया. ओके, जे पहिलं आहे जसं की मी तुम्हाला सांगितलं, आता हा जो काही पहिला आहे हॅलोजन फंक्शनल ग्रुप, इथे काही आपण एक्झाम्पल्स लिहूयात. हॅलोजन फंक्शनल ग्रुप असणारे सी, फॉर एक्झाम्पल मी लिहिला CH3 Cl. व्हॉट इज द नेम? क्लोरोमिथेन, और इट इज ऑल्सो नोन ॲज मिथाइल क्लोराइड. ओके, मिथाइल क्लोराइड. सोपी सोपी नावं आहेत, फक्त सुरुवातीला सांगते आणि नंतर मग परत आपण डिटेल बघणार आहोत याचं सगळं. ओके, आता हा फक्त काय करत जायचं, अल्काइल ग्रुप चेंज करत जायचं. ओके, आता हा मिथाइल घेतला मी, इथाइल घेऊयात आपण. इथाइल सपोज घेतला तर इथाइल काय आहे? CH3 CH2 Br. हा इथाइल ग्रुप, हा ब्रोमीन ग्रुप. नाव काय होणार? इथाइल ब्रोमाइड. ओके, इथाइल ब्रोमाइड. किंवा मी इथे काय लिहिन आणखी? ब्रोमो इथेन. ओके, नंबर 3 प्रोपिल घेऊयात, प्रोपाइल घेऊयात. CH3 CH2 CH2, आणखी एक CH2 ग्रुप मी ॲड केला आणि हॅलोजन बदलला. नाव काय येणार आहे ह्याचं? हा मिथाइल, हा इथाइल. ओके, दिस इज द अल्काइल ग्रुप मिथाइल. हा दुसरा अल्काइल ग्रुप इथाइल, हा अल्काइल ग्रुप प्रोपाइल. सो व्हॉट इज द नेम? आणि हा काय आहे? आयोडाइड. प्रोपाइल आयोडाइड किंवा प्रोपिल आयोडाइड किंवा आयोडोप्रोपेन. आयोडोप्रोपेन. इथं कुठंतरी डबल बॉन्ड दिसतंय का हो आपल्याला? इथं कुठंही डबल बॉन्ड दिसत नाही, त्यामुळे मी नाव काय लिहिलेलं आहे? क्लोरोमिथेन, ब्रोमोइथेन आणि आयोडोप्रोपेन. ओके, जर डबल बॉन्ड आला तर आपण काय लिहिणार आहे? प्रोपीन लिहिणार आहे. ओके, लक्षात येते? सो अशा पद्धतीने आपण एक्झाम्पल लिहू शकतो. त्याच्यानंतर आणखीन पहा, जे दुसरं आहे अल्केनचीच एक्झाम्पल लिहिलेली आहेत. दुसरा जो आहे हा अल्कोहोल आहे. ओके, इथंपर्यंत सफिशियंट आहे. मला वाटते या व्हिडिओ लेक्चरमध्ये फक्त आपण काय बघूयात तर फंक्शनल ग्रुपचीच नावं बघूयात आणि जेव्हा युपॅक नोमेनक्लेचर सिस्टीम येणार आहे तेव्हा पुन्हा ही सगळी एक्झाम्पल्स परत येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी आपण काय करायचं आहे? अल्काइल ग्रुप जॉईन करायचा आहे. सो कोणकोणते आहेत? पहिलं तर हॅलोजन आहेत, दुसरा आहे ऑक्सिजन. ऑक्सिजनमध्ये हा आहे ROH अल्कोहोल, दुसरा RC+OH अल्डिहाइड, तिसरा RC+OOH म्हणजे तो कोणता झाला? कार्बोक्सिलिक ॲसिड. त्याच्यानंतर RC+OR नोन ॲज कीटोन. सॉरी, येस, RC+OR कीटोन. सॉरी, ROR कीटोन, नॉट RC+OR, CROR. आफ्टर दॅट RC+O R dash ether. After that RC+O OR dash known as ester, and the last one is the amino group RNH2. This is all about functional group. We will stop here. We will meet in the next video lecture. Thank you.